नाचणीपासून विविध प्रकार तुम्ही खाल्ले असाल, पण कधी नाचणीचं असं पौष्टिक आईस्क्रीम खाल्लं आहे का? आज मी तुम्हाला नाचणीपासून आईस्क्रीम कसं बनवायचं, तेही दूध, क्रीम, मिल्क पावडर, साखर कशाचाही वापर न करता फक्त 4 पदार्थांपासून हे इतकं मस्त आणि पौष्टिक आईस्क्रीम मी बनवणार आहे. शरीराला फक्त वरवर थंडावा न देता आतून सुद्धा थंडावा देणारं आणि तितकंच पौष्टिक. नाचणी तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. कोणीही करू शकेल इतकी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे घरातलंच उपलब्ध साहित्य आपल्याला वापरायचं आहे. चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक अशी नाचणीची आईस्क्रीम कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिता. प्रेषिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नाचणीचा आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी नाचणी आदल्या दिवशी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आणि त्यानंतर ही भिजत घातलेली. नाचणी पूर्ण रात्रभर आपल्याला भिजत घालायची आहे. एखादा दाणा तुम्ही नाचणीचा दाताखाली दाबून बघितलात तर तो नरम लागेल, इतकी आपल्याला नाचणी भिजवून घ्यायची आहे. नाचणी घेताना तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करू शकता. मी इथे मेजरमेंट कपने 1 कप भरून नाचणी घेतलेली. आता या भिजवलेल्या नाचणीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता ही भिजवलेली नाचणी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. तोपर्यंत दुसरी तयारी करूया. इथे मी एक काचेचं बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने नाचणी मोजून घेतलेली त्याच कपाने अर्धा कप भरून इथे मी काजू घेतले आहे. काजू या आईस्क्रीममध्ये घातल्यामुळे आईस्क्रीममध्ये जो मऊपणा असतो तो या काजूने येणार आहे. त्यामुळे आपल्याला अर्धा कप काजू घालायचे आहेत. सोबतच मी आणखी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये 1 कप भरून मी इथे बिया काढून घेतलेले खजूर घेतले आहेत. आज आपण कुठेही साखरेचा वापर करणार नाही आहोत, तर जितकं शक्य होईल तितकी ही पौष्टिक आईस्क्रीम बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मी इथे खजुराचा वापर केला आहे. आता हे काजू आणि खजूर फक्त 10 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. त्यामुळे साध्या पाण्याचा वापर न करता आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे थोडंसं गरम पाणी मी काजूमध्ये आणि थोडंसं या खजूरमध्ये घालणार आहे. म्हणजे छानपैकी 10 ते 15 मिनिटामध्ये काजू आणि खजूर भिजून येतील. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी भिजवलेली नाचणी आहे ती संपूर्ण अशी घालायची आहे. आणि ही भांड्याला जी उरलेली नाचणी आहे त्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण कप एवढं पाणी घालायचं आहे आणि ही नाचणीसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये मिसळून घ्यायची आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये ही नाचणी आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्यावर एक गाळणी ठेवली आहे आणि त्यावर एक मलमलचा कापड ठेवणार आहे. कोणताही तुम्ही रुमाल वापरू शकता कॉटनच्या. शक्यतो पातळ जो कपडा असेल त्याचा वापर करा, म्हणजेच या नाचणीमधलं दूध किंवा जे सत्व आहे ते चांगल्या प्रकारे निघून येईल. त्यामुळे घरातली एखादा कॉटनची साडी किंवा ओढणी जरी असेल तरी त्याने सुद्धा तुम्ही याचं गाळून घेऊ शकता. आता जी मिक्सरला वाटलेली नाचणी आहे ती या कापडामध्ये घालायची आहे आणि कापड असं घट्ट बांधून यामधून आपल्याला नाचणीचं सत्व काढायचं आहे. एकदा सत्व काढून झाल्यानंतर हा उरलेला चोथा आहे तो आपल्याला टाकून न देता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा अर्धा ते पाऊण कप यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला चांगली बारीक नाचणी करून घ्यायची आहे. यावर जो तुम्हाला पांढरा भाग दिसतोय म्हणजे नाचणीच्या आतलं जे पांढरं सत्व आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि सालं वेगळी करायची आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आपल्याला साधारण 5 वेळा करायची आहे. इथे बघू शकता 5व्यांदा हे मी नाचणीचं सत्व काढून घेत आहे आणि आता तुम्ही बघू शकता भरपूर असं नाचणीचं सत्व आपल्याला मिळालं आहे आणि अजिबात नाचणीचं सत्व वाया गेलं नाही. फक्त इथे सालं वेगळी झाली आहे. तुम्ही बघू शकता अजिबात ह्यामध्ये पांढरा कण शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे नाचणीचं सत्व पूर्णपणे आपण काढून घेतलेलं आहे. नाचणी अगोदर केवढी होती आणि आता केवढसा गोळा झाला आहे. फक्त आपली सालं इथे नाचणीची शिल्लक राहिली आहे. इथे बघू शकता 1 कप नाचणीपासून एवढं भरपूर आणि दाटसर असं नाचणीचं आपण सत्व काढून घेतलं आहे. एवढं सत्व काढण्यासाठी मला साधारण 5 कप एवढा पाण्याचा वापर लागला आहे. म्हणजेच 1 कप नाचणीसाठी 5 कप एवढं इथे मला पाणी लागलेलं आहे. आता गॅसवर एक मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण हे नाचणीचं सत्व आपल्याला घालायचं आहे. खालून सुद्धा व्यवस्थित ढवळून घालायचं, म्हणजे नाचणीचं सत्व खाली बसलेलं असतं तळाला, ते वाया जाणार नाही. आता लगेचच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे 1 कप भरून बारीक चिरलेला गूळ. आज मी इथे खजूर आणि गुळाचा देखील वापर केला आहे. आईस्क्रीम बनवल्यानंतर ती कमी गोडसर लागू नये त्यामुळे इथे मी गुळाचा वापर केला आहे. तुम्हाला फक्त खजूर घालायचा असेल तर खजुराचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता.
आता सुरुवातीला गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आणि आपण जो या सत्वामध्ये गूळ घातलेला, तो गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. पुढच्या 2 मिनिटातच गूळ विरघळला गेला आहे. आता लगेचच मी गॅसची आच मंद करणार आहे. कारण आता नाचणी सत्व शिजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंद आचेवर सतत आपल्याला पळीने असं परतत राहायचं आहे. जोपर्यंत याला घट्टपणा येत नाही आणि हा पांढरासारखा रंग दिसणार आहे, त्याला एक प्रकारे चमक येत नाही आणि गडद असा तपकिरी होत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही रंग बघू शकता आणि हळू तुम्ही बघू शकता इथे मी जसं ढवळत जात आहे, तसं याचा रंग बदलत चाललेला आहे आणि त्याला घट्टपणा सुद्धा येत आहे. त्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की नाचणी सत्व आपलं शिजलं गेलं आहे. फार वेळ लागत नाही. सुरुवातीला 2-3 मिनिटं गूळ विरघळायला लागतात आणि त्यानंतर पुढचे 2-3 मिनिटातच हे नाचणी सत्व व्यवस्थित शिजलं जातं. जेव्हा नाचणी सत्व तुम्ही शिजवायला घ्याल तेव्हा मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं, कारण जसं आपण शिजवत जाऊ तसं ते असं फुलत जातं. पुढच्या 2-3 मिनिटातच बघू शकता कसं ह्याला चमक आली आहे आणि व्यवस्थित नाचणी सत्व शिजलं गेलं आहे. असं दाटसर झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये भिजवलेले काजू आणि भिजवलेले खजूर घालायचे आहेत आणि चांगले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. खजूर आणि काजू मिक्सरला मी फिरवून घेतले आहेत. आता ह्यामध्ये आपण जे गार करून घेतलेलं नाचणी सत्व आहे शिजवलेलं, ते थोडं घालायचं आहे आणि मिक्सरला पुन्हा एकदा चांगली गुळगुळीत ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे बघू शकता हळूहळू करून संपूर्ण नाचणी सत्व मी मिक्सरमध्ये खजूर आणि काजूच्या पेस्टसोबत फिरवून घेतलं आहे. अशी आपल्याला गुळगुळीत इथे पेस्ट तयार करायची आहे. रंग बघू शकता किती सुंदर आला आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कोको पावडर घालायची असेल तर घालू शकता किंवा चॉकलेटचा इसेन्ससुद्धा घालू शकता. पण मी इथे मूळ चव बदलणार नाही आहे, त्यामुळे असंच मी इथे ठेवणार आहे. आता इथे मी एक बेकिंग ट्रे घेतला आहे. कोणतंही एखादं काचेचं भांडं किंवा प्लास्टिकचा डब्बासुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण मिश्रण असं ओतून घ्यायचं आहे. आता एक चमचा घ्यायचा आणि व्यवस्थित थोडंसं असं पसरवून घ्यायचं. टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती गुळगुळीत आलं आहे. जसं एखाद्या आईस्क्रीमचं टेक्स्चर असतं अगदी त्याप्रमाणे आलं आहे. फक्त आपण इथे नाचणी सत्व, गूळ, खजूर आणि काजूचाच वापर केला आहे, तरी देखील इतकं मस्त टेक्स्चर आलं आहे. आता ह्यावरून थोडेसे मी चोको चिप्स टाकून घेणार आहे, म्हणजे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि एखाद्या चमच्याने व्यवस्थित असे आतमध्ये मिक्स करून घेणार आहे, म्हणजे मध्ये चोको चिप्स लागतील आणि वरूनसुद्धा भरपूर असे चोको चिप्स घालणार आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर क्लिंग फिल्म म्हणजे जी फळं ताजी ठेवण्यासाठी पिशवी बाजारामध्ये मिळते ती वापरू शकता किंवा सगळ्यांकडेच हे असं असेल असं नाही किंवा विकतसुद्धा घेण्याची गरज नाही. तर घरामध्ये सर्वांच्या दुधाची पिशवी किंवा अशी मिठाची पिशवी असते, तर ती ह्यावर अशी लावून ठेवायची आहे, म्हणजे बर्फाचे खडे जमणार नाहीत. आता ही आईस्क्रीम आपल्याला फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासांसाठी ठेवायची आहे किंवा रात्रभर तुम्ही ठेवू शकता. रात्रभर मी डबा हा फ्रीझरमध्ये ठेवलेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपण असं पिशवी उघडून बघूया. ही बघा व्यवस्थित अशी आईस्क्रीम सेट झाली आहे. आता लगेचच ती काढून घेऊया. आईस्क्रीम स्कूप आउट करताना स्कूपर आधी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर ही आईस्क्रीम काढायची. म्हणजे ती अजिबात स्कूपरला चिकटत नाही आणि व्यवस्थित निघते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईस्क्रीमचा डबा काही वेळ आधीच फ्रीजरमधून काढून ठेवायचा आणि त्यानंतर आईस्क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे. बघू शकता किती आईस्क्रीम मस्त दिसत आहे आणि खायला देखील तितकीच चविष्ट लागते. मी कमी गोड ही आईस्क्रीम केलेली. तुम्हाला गोडाचं प्रमाण वाढवायचं असेल तर गुळाचं किंवा खजुराचं प्रमाण तुम्ही जास्तीचं टाकू शकता. माझी आजची ही नाचणीची आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी आणि कल्पना तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ही आईस्क्रीम मी तुम्हाला चमच्याने तोडून सुद्धा दाखवते. टेक्स्चरवरून तुम्हाला कळलं असेल किती मस्त आणि मऊसूत आईस्क्रीम तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.